पौर्णिमेमधूनच आणि त्या ठिकाणी धम्म प्रचाराचं काम जसे दयानंदी लातूरला आमचे महावीर भक्तीजी काळेगावून आलेले आहेत. अहमदपूर जवळ तिथे 5-6 एकर जमीन तळ्याच्याकडे फार सुंदर बुद्धमूर्ती बसवलेली आहे आणि दर पौर्णिमेला तिथे मोठ्या संख्येने लोक जमतात, विपස්සना शिबिरं घेतात. त्याशिवाय प्रवचन ठिकठिकाणी जाऊन महावीर भक्तीजी काम करतात आपल्या परिसरामध्ये आणि प्रज्ञाबोधी नांदेड परिसरामध्येही काम करतात. तेव्हा त्यांना सूचना आहे की या प्रसंगी उपासित उपासक उपासिकांना धम्मदेशना द्यावी. चालू नाही. हॅलो सुखो बुद्धानुपादो सुखास धम्मदेशना सुख संघ सामगी समगानं तपो सुखो मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं ववहतो पदं मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी नहि वैरेण वैरानी समन्ति कुदाचनं अवेरेण च समन्ति येष धम्मो सनातनो सब पाप सकर्णं कुशल सौपसंपदा सचेत परियोदभनं एतं बुद्धानुशासनम् अनिचावत संखारा उपादवयधम उपजित्वा निरुझन्ति तेषां सुखो करे हम बोध को बोध करे कल्याण
बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़े बलवान। नमन करे हम धम्म को, धम्म करे कल्याण। धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान। नमन करे हम संघ को, संघ करे कल्याण। संघ सदा रक्षा करे, संघ बड़ा बलवान। अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आदरणीय गुरु वर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर ज्यांच्यामुळे ही परिवर्जा उपसंपदा मिळाली आणि आज धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत, धम्ममय जीवन जगण्याचं हे भाग्य लाभलं असे आदरणीय गुरु भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांच्यामुळेच, त्यामुळे त्यांनाही पंचांग प्रणाम करून धम्म मंचावर उपस्थित धम्मबंधू पूज्य भदंत पयरत्नजी थेरो, पूज्य भदंत महावीरो थेरो, ज्येष्ठ भदंत शरणानंद महास्तवीर, सर्व भिक्खू संघ, सर्व उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिकांनो, ढवळे आई बाबा इथं नांदेडवरून उपस्थित झाले। आज भदंत उपाली स्थवीर यांचा 42वा स्मृती दिन निमित्ताने 22वी बौद्ध धम्म परिषदेचा दुसरा दिवस आज या ठिकाणावर संपन्न होत आहे। उपासक उपासिकांनो, बुद्धाचा जन्म होणं सुखदायक आहे। बुद्धाची सद्धम्म देशना श्रवण करणं हे सुखदायक आहे। सर्वांनी एकत्रित येणं सुखकर आहे आणि सर्वांनी एकत्रित येऊन तप करणं हे सुखदायक आहे। बुद्धाचा जन्म या पवित्र भारताच्या भूमीमध्ये झाला आणि जगाचा इतिहास आहे की आतापर्यंत जेवढेही बुद्ध उत्पन्न झाले आहेत ते सर्व भारतामध्ये उत्पन्न झालेले आहेत आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आपलाही जन्म झाला, यामुळेही धन्यता वाटते। एवढंच नाही तर ही पूर्ण भूमी एवढी पवित्र आहे की या भूमीमध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे प्रमुख महास्थवीर होते, पूज्य भदंत चंद्रमणी महास्थवीर ब्रह्मदेश, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपूरच्या त्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली, ते चंद्रमणी महास्थवीर सुद्धा या पूर्ण भूमीमध्ये दगडी चाळमध्ये आल्याचा इतिहास ऐकायला मिळतो। एवढंच नाही
तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाचं काम चालू होतं, 18 खंडाचा जेव्हा अभ्यास करत असताना 18व्या खंडामध्ये एक चॅप्टर आलेला आहे, त्याच्यामध्ये नांदेडच्या नावाचा उल्लेख आलेला असून 18 नोव्हेंबर 1949 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद महाविद्यालयाचं काम बघत असताना तिथून औरंगाबाद ते हैदराबादला गेले आणि हैदराबादला जात असताना पूर्णा जंक्शन जे स्टेशन आहे, म्हणजे या स्टेशनहून रेल्वे मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हैदराबादला गेले. म्हणजे नांदेड आलं, त्याच्यामध्ये परभणी आलं, की आपला सगळा पट्टा इथं आला. म्हणजे पवित्र बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 18 नोव्हेंबर 1949 रोजी या पुणेवरून हैदराबादला गेलेल्याचा इतिहास आहे. आणि 21 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे परत बाबासाहेब आंबेडकर मुंबईला गेले. अशी पवित्र पावन भूमी आहे. ते गोदावरीचा नदीचा काठ आहे आणि या पवित्र भूमीमध्ये पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली 22वी ही बौद्ध धम्म परिषद या ठिकाणावर संपन्न होत आहे. जगातील बौद्ध भिक्खू या ठिकाणावर येत आहेत. दक्षिण कोरियाचे भंतेजी, लेह लडाखचे भंतेजी, इतर देशातले भंतेजी इथं येऊन व्हिजिट करतायत, धम्मदेशना देतात. आणि आजच एक आनंदाची घटना अशी घडली की पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर आदरणीय गुरुवर्य यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कोरियाच्या एका मुलाने भारतामध्ये येऊन या पूर्णेमध्ये श्रामणेर दीक्षाही घेतली आणि उपसंपदाही घेतली. म्हणजे फार मोठी एक क्रांती आहे. कारण बाहेर देशातला एखादा उपासक जर भारतामध्ये येऊन जर दीक्षा घेऊन परत आपल्या देशामध्ये जाऊन जर तो धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असेल तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये देश विदेशामध्ये जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्ध स्वरूपामध्ये दिलेला धम्म आहे ते जगामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. कारण अनेक देशामध्ये आम्ही पाहतोय की अंधश्रद्धेला बरेचसे बळी पडलेले लोक आहेत, जादू टोण्याला बळी पडलेले लोक आहेत. भारत सुद्धा काही कमी नाही, परंतु जी थेरवादी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये काही गोष्टीला बिलकुल थारा नाही, अंधश्रद्धेला थारा नाही, जादूटोना असेल याला थारा नाही. शुद्ध स्वरूपामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पवित्र धम्म दिलेला आहे. आणि आज पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये धम्ममय वातावरण होत असताना आपल्याला दिसत आहे. या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर मोठमोठ्या धम्म परिषदा भरल्या जात आहेत आणि त्याचा प्रेरणा स्रोत आदरणीय गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर आहेत. ही गोष्ट नाकारता येणार नाही. जागोजाग्यावर माणसं उभे केली, जागोजाग्यावर त्यांना प्रेरित करून धम्म परिषदा भरवण्यात आल्या. महाउपासक डॉक्टर SP गायकवाड साहेब असतील, डॉक्टर कालवश विखे भालेराव साहेब असतील, यांच्या माध्यमातून, कारण बराचसा काळ सुरुवातीचा माझा त्यांच्या सोबत फिरण्यात गेला आणि कसे लोक उभे करायचे त्या काही गोष्टी म्हणजे बारीक त्यांच्याकडून शिकता आल्या, बघता आल्या. आज महाराष्ट्रामध्ये धम्म परिषदा सुरुवात झालेली आहे. लाखो लोक एकत्रित येतात, धम्म श्रवण करतात. धम्मावर श्रद्धा ठेवणारा एक उपासक उपासिकांचा वर्ग वेगळा पाहायला मिळतो. बाकी जत्रत फिरणारे काही आहेत ते वेगळे असतात, ती गोष्ट सोडा. परंतु जी माणसं बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवून
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून आज प्रवचन ऐकून ध्यान विपश्यना करून स्वतः अभ्यास करून आज लोक निर्वाण पथामध्ये आहेत, निर्वाणाच्या मार्गावर आहेत. आणि अनेक लोकांना म्हणजे धम्माचा लाभ होत असताना पाहायला मिळतो. अनेक लोक धम्मामुळे सुखी झालेत, धम्म परिषदांमुळे सुखी झालेले आहेत. आणि जी माणसं धम्माचं काम करतात त्याही माणसांना त्रास म्हणजे आहे याच्यात शंका नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला त्रास देणाऱ्यांची संख्या तेव्हाही कमी नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्रास देणाऱ्या माणसांची संख्या तेव्हाही कमी नव्हती. आजही जी माणसं हे चांगल्या विचारानं वागत आहेत त्या चांगल्या विचाराच्या माणसांना त्रास देणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही. परंतु भगवान बुद्धाने जसं सांगितलेलं की सर्व संस्कार अनित्य आहे, की जे काही उत्पन्न झालेलं आहे ते एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. बुद्धानं सांगितलं की माणसाचे चक्षु जळत आहेत म्हणजे डोळे जळत आहेत. आणि डोळे कशानं जळतात तर हे डोळे रूपानं जळतात, त्याचा विषय आहे. माणसाचे कान जे आहेत हे कान सुद्धा जळत आहेत. त्या काना कशानं जळत आहे त्याचा विषय शब्द आहे. आणि माणसाची जी त्वचा आहे ही त्वचा सुद्धा जळत आहे, त्याचा विषय स्पर्श आहे. आणि माणसाचं मन सुद्धा जळत आहे. हे कशानं जळतंय तर जे बघितलेलं आहे चांगलं असेल तर मन चांगलं आहे म्हणून त्याच्यामध्ये आसक्त होत आहे, वाईट असेल तर ते वाईट आहे म्हणून द्वेषानं भरत आहे. रागानं, द्वेषानं, मोहानं हे सर्व संसार जळत आहे. आणि हे भगवान बुद्धाने ओळखलं की अरे माणसं हे मनातून जळत आहेत, मधातून जळत आहेत, शरीरानं जळत आहेत. परंतु हे जळणारं शरीर हे सगळ्यांना पाहण्याची दृष्टी मिळालेली नाही. माणसं बाहेरची अग्नी पाहतात, परंतु त्या बाहेरच्या अग्नीपेक्षाही जास्त त्रास देणारी माणसाच्या स्वतःच्या मधील अग्नी जास्त त्रास देणारी आहे. आणि त्या जर अग्नीला पाहता आलं, मधून जी जळणारी अग्नी ज्याला पाहता आली ते मनुष्य निर्वाण प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारणच आहे की लाभ झाला तर मनामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते. माणसाची हानी जर झाली तर माणसाच्या मनामध्ये दुःख निर्माण होतंय. माणसाला यश मिळालं तर माणसाचं चित्त प्रसन्न होतंय, शांत होतंय. माणसाला जर अपयश आलं तर मनुष्य निराश होत असतो. माणसाची जर निंदा झाली तर मनुष्य द्वेषानं भरल्या जातो, त्याचं मन द्वेषानं भरल्या जातंय. त्याची जर प्रशंसा झाली तर त्याचं मन प्रसन्नतेनं भरल्या जातंय. जीवनात सुख जर आले तर माणसाचं चित्त हे प्रसन्न होतंय, आनंदित होतंय, प्रफुल्लित होतंय. आणि जर त्याच्या जीवनात दुःख जर आले तर तेच मन माणसाचं दुःखदायी बनत राहतंय. माणसाच्या मनात निराशा निर्माण होत असते. परंतु भगवान बुद्धाने लाभ हानी, यश अपयश, निंदा प्रशंसा, सुख आणि दुःख या 8 प्रकारच्या लोक धर्माला पाहण्यासाठी एक विद्या शिकवलेली आहे आणि काही तत्व सांगितलेली आहेत. जर माणसानं त्या तत्वाचं पालन केलं म्हणजे शिलाचं जर पालन केलं आणि जर मनुष्य शिलाचं पालन करून आपल्या नाकाचा श्वासोश्वास जर त्याला बघता आला आणि त्याचं चित्त भूतकाळात भटकणारं आणि भविष्य काळात भटकणाऱ्या चित्ताला जर त्याला नाकाच्या श्वासोश्वासांवर केंद्रित करता आलं तर त्याचं चित्त एकाग्र होईल
आणि ज्याचं चित्त एकाग्र झालं तर त्याला या 3.5 हाताच्या कायेची यात्रा करता येईल. त्याला बाहेर शरीरावर काय घडतंय याची अनुभूती घेता येईल. त्याच्या मधून त्याच्या शरीरामध्ये काय घडत आहे त्याची त्याला अनुभूती घेता येईल. आणि ज्या शरीरामध्ये सुखद आणि दुःखद संवेदना उत्पन्न होत आहेत, नाकाच्या श्वासोश्वासाच्या आधाराने त्याला त्याच्या अंतर्मनामध्ये जाता येईल आणि सुखद संवेदना दुःखद संवेदना ज्या उत्पन्न होत आहेत त्याच्यातला अनित्य बोध त्याला जाणता येईल. आणि जर ज्याला अनित्य बोध जाणता आला की जे उत्पन्न व्हायले, कारण आपण जेव्हा स्वतः आपली अनुभूती घेत राहू तर आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या संवेदना उत्पन्न होत असतात. एक तर सुखद संवेदना उत्पन्न होते, किंवा मग दुःखद संवेदना उत्पन्न होते, किंवा अशी एक संवेदना आहे की जी सुखदही नाही आणि दुःखदही नाही, तिला असुखद अदुःखद म्हटलेलं आहे. या जर संवेदनेला जर ज्याला बघता आलं आणि त्याच्यातला जर अनित्य बोध त्याला जागृत करता आला आणि जे उत्पन्न होत आहे ते नष्ट होत आहे, आणि तशा अवस्थेत ज्याला चित्ताची समता ठेवता आली, त्या संवेदनेला शेवटपर्यंत ज्याला पाहता आलं, असा मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. उपासक उपासिकांनो, भगवान बुद्धाच्या या उपदेशांना अनेक लोक विश्वातील शीलवान बनले, धार्मिक बनले, उपासक बनले, उपासिका बनल्या, काही भिक्खू बनले, काही भिक्खुनी बनल्या. जगामध्ये दुःखातले दुःखी लोक सुद्धा बुद्धाच्या विचाराने सुखी झालेल्याचा इतिहास आहे. राजे महाराजे असतील, हे राजे महाराजे सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाच्या सानिध्यामध्ये आले आणि स्वतःचं रत्न जडित असलेलं मुकुट बाजूला ठेवलं, बुद्धाला त्रिवार वंदन करून जीवनभरासाठी उपासक म्हणून स्वीकार करावा अशी याचना करू लागलेल्यांचा इतिहास आहे. सम्राट अशोक असेल, राजा सम्राट बिंबिसार असेल, सम्राट प्रसेनजित असेल, राजा सम्राट अजातशत्रू असेल, असे असंख्य लोक बुद्ध धम्म संघाच्या सान्निध्यामध्ये आले आणि जे काही राग द्वेष मोहानं भरलेले चित्त होते त्या राग द्वेष मोहाला आपल्या मनातून दूर करून पवित्र जीवन जगू लागले, सुखाची झोप ते घेऊ लागले. आणि भगवान बुद्धाने अनेक लोकांना जो उपदेश केलेला आहे तो उपदेश त्यांना बाहेर शोध घ्या म्हणून कधीच बुद्धानं सांगितलेलं नाही. तुम्हाला कोणती तरी एखादी दवा देतो, ही दवा घेतली तर तुम्ही दुःखातून मुक्त व्हाले, बुद्धानं कधीच सांगितलं नाही. भगवान बुद्धाने कधी कुणाची नाडी धरली नाही. भगवान बुद्धाने कधीच कुणाला एखादा जप करायला सांगितलं नाही, एखाद्या दगडा धोंड्याची पूजा करायला सांगितलं नाही, नारळ फोडायला सांगितलं नाही, अगरबत्ती लावायला सांगितलं नाही, फूल हार ठेवायला सांगितलं नाही. भगवान बुद्धाने फक्त शील, समाधी आणि प्रज्ञा याच्यापेक्षा दुसरंच काही सांगितलेलं नाही. फक्त शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 गोष्टी फक्त बुद्धाने सांगितलेल्या आहेत आणि त्या 3 गोष्टीच माणसाला दुःखातून मुक्त करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं माणसाने या मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर शील पालन करायला शिकलं पाहिजे, माणसाने समाधीचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे, माणसाने प्रज्ञेचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे आणि शील समाधी प्रज्ञेच्या आधारावर या जगातल्या जेवढ्या काही आसक्त्या आहेत, जेवढे काही बंधनं आहेत, तर ते सर्व बंधनं, या आसक्तीचे बंधनं तोडायला माणसाने शिकलं पाहिजे. कारण प्राणी मात्राचा वियोग अटळ आहे. अप्रिय गोष्टी घटना घडणं हे अनिवार्य आहे. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं अप्रिय गोष्टीचा संयोग ठरलेला आहे, प्रिय व्यक्तींचा वियोग ठरलेला आहे.
याच जीवनामध्ये मनुष्य दुःखातून मुक्त होऊ शकतो, अनासक्तीचा अभ्यास करू शकतो, परंतु त्याच्यासाठी सगळ्यात माणसाचा बेस म्हणजे श्रद्धा आहे. अगोदर आपली बुद्ध धर्म संघावर आपल्याला श्रद्धा निर्माण करावी लागेल. त्यानंतर बुद्धाने सांगितलेले 5 शील असतील, त्या शीलाचं आपल्याला पालन करावं लागेल. भगवान बुद्धाने सांगितलेल्या समाधीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि त्यानंतर जेव्हा माणसाला समाधी लागेल, चित्त त्याचं एकाग्र होईल, तर तेव्हा त्याला प्रज्ञेची प्राप्ती होईल. कारण एक उदाहरण जर आपण समजून घेतलं, एखाद्या विहिरीचं पाणी जर गढूळ झालं असेल आणि त्या गढूळ पाण्यामध्ये जर एखादा सुज्ञ माणूस जर खाली त्या विहिरीचा तळ बघत असेल, तर त्या गढूळ पाण्यामध्ये त्या विहिरीचा त्याला तळ दिसेल का? कारण पाणी गढूळ झालेलं आहे आणि त्यामुळे त्या विहिरीचा तळ त्याला दिसू शकणार नाही. पण त्याच विहिरीचं पाणी जर निर्मळ आणि नितळ झालं असेल, तर त्या विहिरीचा तळ त्याला दिसू शकेल. त्या विहिरीच्या तळामध्ये खेकडे आहेत की मासे आहेत की दगड आहेत की काय आहे, हे त्याला स्पष्टपणे जर पाणी स्वच्छ निर्मळ आणि स्थिर जर असेल, तर त्या विहिरीचा तळ त्याला दिसू शकेल. त्याचप्रमाणे माणसाचं जे चंचल चित्त आहे, या चित्ताला जर आपल्याला स्थिर करायचं असेल, तर सर्वात अगोदर आपल्याला शीलाचं पालन करावं लागणार. आणि शीलाचं पालन केल्याच्या नंतर माणसाचं शरीर हे स्थिर होत असतं, माणसाचं शरीर हे शांत होत असतंय. आणि त्यानंतर मनुष्य जर ध्यानाला बसला, समाधी लावत जर बसला आणि आपल्या जर नाकाचा श्वासोश्वास जर पाहू लागला, तर त्या श्वासोश्वासाच्या आधारावर तो आपल्या अंतर्मनामध्ये जाईल आणि अंतर्मनामध्ये जे काही राग, द्वेष, मोह याचे जे अनुशय पडलेले आहेत, त्या अनुशयाला त्याला बाहेर काढून दूर करतात आणि त्याचं मन निर्मळ होईल. आणि जेव्हा त्याचं मन निर्मळ झालं, तर त्याच्या मनामध्ये किती वाईट विकार आहेत हे त्याला कळेल, त्याच्या मनामध्ये चांगले किती विचार आहेत हे त्याला कळेल. आणि जे वाईट आहे, जे आपलं भलं करू शकत नाही, जे इतरांचं भलं करू शकत नाही, अशा विकारांना तो बाहेर काढून दूर करून टाकेल. जे चांगले विचार आहेत त्याची जोपासना करेल आणि स्वतः सुखी होईल. जगातील सगळ्यांना सुखी करण्यासाठी तो प्रयत्न करेल. याच्यासाठी आपल्याला जीवनामध्ये शील पालन करावं लागेल. ज्यांनी विपश्यना केली नसेल त्यांनी 10 दिवसाचं एक तरी शिबिर केलं पाहिजे. केवळ प्रवचन ऐकून भागणार नाही. जे माणसं विपश्यना करतील तिथं प्रत्यक्षात आपल्याकडून प्रॅक्टिकल करून घेतल्या जात आहे, शीलाचं पालन करून घेतल्या जात आहे, आर्य मौन आपल्याकडून पालन करून घेतल्या जात आहे. कारण जो मनुष्य आर्य मौन धारण करत असतो, असाच मनुष्य आंतरचित्तामध्ये पोहोचू शकतो. जो मनुष्य डोळे झाकून बसू शकतो, तोच मनुष्य अंतर्मनामध्ये पोहोचू शकतो. कारण भौतिक गोष्टीनं माणसाच्या जीवनामध्ये त्याला कधीच निर्वाणाची प्राप्ती होणार नाही, कधीच तो दुःखातून मुक्त होणार नाही. याच्यासाठी आपल्याला विपश्यना करणं गरजेचं आहे. काही माणसं जन्मताच पूर्व पुण्य त्यांचं असेल तर जन्मताच शीलवान असतात, त्यांना विपश्यना करायची गरज पडत नाही. कारण कधी ते खोटं बोलत नाहीत, चोरी करत नाहीत, व्यभिचार करत नाहीत, कधी कुणाची फसवणूक करत नाहीत, कधी कुणाची हत्या करत नाहीत, कधी मद्यपान करत नाहीत, दारू पित नाहीत. अशी माणसं सुद्धा या जगामध्ये आहेत. त्यांची जर चर्या आपण बघितली तर त्यांना बघितल्याच्या नंतरही माणसाला प्रसन्नता वाटत असते. पण जी माणसं रागानं भरलेली असतात, म्हणजे आसक्तीनं भरलेली असतात, जी माणसं द्वेषानं भरलेली असतात, जी माणसं मोहानं भरलेली असतात, अशी माणसं कोणालाच प्रिय वाटत नाही. पण जी माणसं आपल्यातल्या आसक्तीला दूर करत असतात, दूर करण्याचा प्रयत्न करत असतात, जी माणसं आपल्यातील द्वेषाला दूर करण्याचा प्रयत्न करत असतात,
जी माणसं द्वेषानं वागत नाहीत, जी माणसं मोहानं वागत नाहीत, अशी माणसं स्वतः शांत होत असतात. अशी माणसं अंतर्मनातून कधी जळत नाही. अशी माणसं जेव्हा शांत झालेली आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा माणसाला प्रसन्नता वाटते आणि अशा माणसांची संगती करावीशी वाटते. कारण त्यामुळे आपल्यालाही शांतता मिळत असते. बुद्धाला बघितल्याच्या नंतर राजे महाराजे यांचा अहंकार काय कमी नसतो. जे माणसं ज्याच्या आजूबाजूला एवढा मोठा लवाजमा राहिलेला, एवढे राज्य जिंकलेले, स्वतःला सम्राट समजणारे, शेकडो लोक त्यांच्या सेवेत असलेले, रत्नजडीत मुकुट धारण करणारे, सर्व ऐश्वर्य गुण संपन्न असणारे राजे महाराजे, त्यांच्यात काय अहंकार कमी नसतो. परंतु बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाला पाहिल्याच्या नंतर त्या रत्नजडीत मुकुटाचंही त्यांना काही वाटत नव्हतं. जी राज्य महाराजे हे प्रदेश जिंकायचा आहे, ते प्रदेश जिंकायचा म्हणून बेचैन राहायचे, स्वतः जळत राहायचे. परंतु जेव्हा बुद्धाच्या सानिध्यामध्ये येत होते, या आसक्तीला दूर करण्यासाठी अनेक राज्य महाराजांनी सुद्धा बुद्धाच्या विचारानं वागण्याचा प्रयत्न केला. कुणी श्रोतापन्न झालं आणि काही राज्य असे आहेत की त्यांनी राजपाट सोडून भिक्खूचं जीवन सुद्धा ते जगले. भिक्खू झाले, आरहंत झाले, दुःखातून मुक्त झालेल्यांचा इतिहास सुद्धा जगाच्या पुढे आहे. माणसं जळतात, मधून जळतात आणि ते जळणारी माणसं बाहेरच्याला जाळण्याचा प्रयत्न करतात. जी माणसं स्वतः द्वेषी असतात ती माणसं दुसऱ्याचा द्वेष करत असतात. जी माणसं क्रोधी असतात ती माणसं दुसऱ्यावर क्रोध करत असतात. जी माणसं कपटी असतात ती दुसऱ्याशी कपटीपणानं वागत असतात. जी माणसं लोभी असतात ती दुसऱ्यांसोबत लोभीपणानं वागत असतात. पण जी माणसं कधी कुणाचा द्वेष करत नाहीत, कधी कुणाची निंदा नालस्ती करत नाहीत, जी माणसं स्वतःतल्या वाईट दुर्गुणांना दूर करत असतात, स्वतःतल्या द्वेषाला दूर करत असतात, स्वतःतल्या दुर्गुणांना दूर करण्याचा जी प्रयत्न करत असतात, अशी माणसं कधी कुणाचा द्वेष करत नाहीत, कधी कुणाचा वाईट विचार करत नाहीत, कधी कुणाच्या बाबतीमध्ये खड्डे खोदण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि अशी माणसं स्वतः सुखी असतात, स्वतः जळत नाहीत आणि दुसऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. स्वतः शांत राहत असतात, स्वतः संयमी राहत असतात आणि दुसऱ्यांना सुद्धा शांत राहण्याचा उपदेश करतात, संयम राखण्याचा उपदेश करत असतात. त्याच्यामुळं काही लोकांचा जो स्वभाव असतो दगड मारण्याचा असतो, काही माणसाचा स्वभाव दगड झेलण्याचा असतो. आणि ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या महापुरुषांनी दगड झेलले अशाच महापुरुषांनी क्रांती केलेली आहे. जगाचं कल्याण त्याच महापुरुषांनी केलेलं आहे. दुसऱ्याचा द्वेष करणाऱ्या माणसांनी जगाचं कल्याण केलं नाही. दुसऱ्याशी कपटीपणाने द्वेषीपणाने वागणाऱ्या माणसामुळे जगाचं कल्याण झालेलं नाही. परंतु ज्या महापुरुषांनी जगावर प्रेम केलं, जगातल्या सगळ्या प्राणी मात्राविषयी प्रेम केलेलं आहे, अशाच महापुरुषांमुळे या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. त्याच्यामुळे बुद्ध आपले आदर्श आहेत. जी माणसं लोक कल्याणाचं काम करतात अशा माणसाला त्रास होत असतो. जी माणसं कपटीपणानं निर्बुद्धपणानं वागतात, द्वेषीपणानं वागत असतात, अशाही माणसाला भयंकर त्रास होत असतो. पण ते त्याला त्रास कळत नाही, कारण धम्माचं बल त्याच्यामध्ये नसल्या कारणाने, त्याला ती दृष्टी नसल्या कारणाने त्याला आपण किती जळालो हे कळत नाही. पण ज्याच्याकडे धम्माची दृष्टी आहे असा मनुष्य हा जळत नसून हा स्वतःला शांत करण्यामध्ये आपलं आयुष्य समर्पित करत असतो. आणि जी माणसं लोक कल्याणाचं काम करतात, तर बाबासाहेब आंबेडकर एक ठिकाणावर बोलले होते की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाज की सेवा करना, समाज की सेवा करना
फांसी के पंधे पर चढ़ने के समान है। फांसी के पंधे पर चढ़ने वाला आदमी एक ही बार मर जाता है, लेकिन समाज की सेवा करने वाले को हर रोज बार बार मरना पड़ता है। हे बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की जी माणसं लोकसेवा करत असतात, समाज हितासाठी झटत असतात, जेव्हा लोक त्यांच्याविषयी अपशब्द बोलतात, त्यांची निंदा करत असतात, त्यांना शिव्या घालत असतात, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अशा लोकांनी दिलेला शिव्या शाप हे आपण फुलहार समजून आपलं स्वागत व्हायलंय असं समजून आपण वागलं पाहिजे। कारण आपण नेहमी ऐकत आलो की ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्याला दगड मारल्या जातात। जे माणूस नावलौकिक असतो अशा माणसाचेच विरोधक जास्त असतात। ज्याचं नाव लौकिक नसेल, ज्याला कोणी गल्लीत ओळखत नसेल, ज्याला कोणी घरात ओळखत नसेल, अशा माणसाची कोणी निंदा करत नाही, अशा माणसाला कोणी दोष देत नाही। अशा माणसाला ना घरात किंमत असते ना दारात किंमत असते, पण किंमत त्याचीच असते की जे माणसं लोकहितासाठी झटत असतात, लोक कल्याणासाठी झटत असतात। आणि हिरा जो असतो, हिऱ्याची किंमत ही सोनाराजवळ गेल्याच्या नंतर कळते। जोपर्यंत तो हिरा खाणीत असतो, कोळशाच्या खाणीत दडलेला असतो, तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही। पण जेव्हा तो खाणीतला हिरा जेव्हा चकाकायला बाहेर येत असतो, त्याला बाहेर काढल्या जातंय, तेव्हा त्या हिऱ्याची किंमत कळत असते। तसं जेव्हा या जगामध्ये ज्याचे नाव लौकिक झालेले असतील, जे लोक काम करत असतात, अंतःकरणातून काम करत असतात, अशा माणसांची निंदा होत असते। अशा माणसाला दुःख देण्याचा प्रयत्न या जगामध्ये केला जात असतो। परंतु बोधिसत्वांचा जर विचार केला तर या जगामध्ये कितीही लोकांनी, जगातल्या अज्ञानी लोकांनी नाहक जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला, कितीही निंदा केली, कितीही शिवीगाळ केली, तरी सुद्धा जो सुज्ञ पुरुष असतो, ज्याला अंतःकरणातून लोक कल्याण करण्याची ज्याच्या मनामध्ये तळमळ असते, तो अशा निंदा करणाऱ्या लोकांची पर्वा करत नसून तो लोक कल्याण करण्याचं कार्य अखंडितपणाने चालू ठेवत असतो। आणि मला वाटतंय की आदरणीय पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या जीवनात आलेले जेवढे चढ उतार आहेत, त्यांनी जेवढे यश अपयश, निंदा प्रशंसा, सुख दुःख या गोष्टी जेव्हा जवळून बघितलेल्या आहेत, मला वाटतं एकाही भिक्खूच्या वाट्यालाही आल्या नसतील आणि आजच्या ग्रस्ती इथं जेवढे बसले त्याच्या वाट्याला तेवढ्याच गोष्टी आल्या नसतील। लाभ हानी, यश अपयश, निंदा प्रशंसा, सुख दुःखाचा सामना करत करत 42 वर्ष ज्या भदंत उपाली महास्तवीर यांना त्यांचा स्मृती दिवस आज आहे, आणि ही जी धम्म परिषद आहे त्यांच्या नावे 22 वर्षापासून मागच्या भंतेजींनी सुरू केलेली आहे, अखंडितपणाने चालू आहे। आणि आपण पाहतोय की भंतेजींची कितीही निंदा केली, त्यांना कितीही दूषण लावण्याचा जरी प्रयत्न केला, काही जरी केलं, तर ही लोकसंख्या मात्र भंतेजीवर श्रद्धा ठेवणारी वाढतच चाललेली आहे। आणि मला वाटतंय की हे पूज्य भदंत आदरणीय गुरु डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या त्यागाचं फळ आहे। 20 भंतेजी तयार केले त्यांनी आमच्यासारखे। आताच भंतेजींनी उल्लेख केला की भिक्खू पय्यानंद थेरो लातूर मध्ये असतात, लातूर जिल्हा ते सांभाळताय। भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झाले। नांदेड मध्ये आम्हीही काम करतो, भिक्खू पन्यारत्न स्थवीर आहेत, तेही काम करतायत। धम्मशील बीडला आहेत, तेही तिथं मोठं काम करत आहेत। म्हणजे एकापेक्षा एक भंतेजींनी तयार केलेत। पय्यावंश असतील, इथं बोधी धम्म असतील, संघरत्न देगाव फाट्याला असतील, प्रत्येक भिक्खू पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांची ऊर्जा घेऊन आज सगळे कामाला लागलेले आहेत। पूज्य भदंत महावीर स्थवीर असतील, तेही पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांना आदर्श पुढे ठेवून
त्यांचंही काम जोरात तिथं अहमदपूर काळेगावला चालू आहे. अनेक तरुण भिक्खूंना माझ्यासारख्या पुढे आणण्याचं काम हे पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनी केलेलं आहे. अनेक उपासक उपासिकांना उभं करण्याचं काम भंतेजीनं केलेलं आहे. कोणत्याही काळी जर भंतेजींना रात्री 1 वाजो 2 वाजो 3 वाजो तुम्ही जर भंतेजींना फोन केला तर भंतेजी स्वतः म्हणजे फोन आपला सायलेंट करून कधी झोपत नाही. कधी प्रवासात असतील रात्री 1-2ला जरी फोन केला तर फोन लगेच त्यांनी रिसीव्ह करून काय अडचण आहे त्याची विचारणा करतात. जिथं नाही तिथं भंतेजी महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहे धम्म परिषदेच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून. आणि त्यामुळे आदरणीय गुरु भदंत उपगुप्तजी महास्तवीरांसारख्या महान त्यागी भिक्खूंना आपण जपलं पाहिजे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. त्यांची ताकद त्यांचं बळ कमी होऊ नये याच्यासाठी आपण सगळे म्हणजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कारण अनेक वेळा बिमारही पडले. कारण प्रवास करत असताना त्यांना कधी झोप असते कधी नसते. मला वाटतं 24 तास कधी कधी प्रवास त्यांचा चालू असतो. बुद्धगयेचे दौरे असतील. हजारो लोक त्या बुद्धगया दर्शनामुळे हजारो लोकांचं भलं झालं. त्यांना दर्शन भेटलं. जागोजागेवर भंतेजींचे तिथं प्रवचन राहत असतात. थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश, दक्षिण कोरिया, जपान, श्रीलंका अनेक राष्ट्रामध्ये उपासक उपासिकांना घेऊन जाऊन त्यांना तिथलं धम्म काय आहे, कशा पद्धतीनं लोक त्या ठिकाणावर पालन करतात, कशी श्रद्धा आहे, असे असंख्य लोक भंतेजींच्या त्या धम्मस्थलीमुळे सुद्धा घडलेले आहेत. आणि हे लोक कल्याणाचं एक महान काम भंतेजींच्या हातून होत आहे. मला एक जातकामधली एक गोष्ट आठवली. एका बोधिसत्वाच्या बाबतीमध्ये की वाराणसी मधला एक राजा, तो राजा शिकारीसाठी जंगलात गेला होता. आणि जंगलात गेल्याच्या नंतर शिकार करत असताना त्याला तहान लागली. आणि तहान लागल्यामुळं काही 5-6 आपले सैनिक प्रधान त्याच्या सोबत होते. त्यांच्या हातामध्ये तीक्ष्ण धनुष्यबाण त्यांनी सोबत घेतलेले होते, तलवार होते. आणि तो राजा तहान लागली तर तेव्हा आपल्या त्या सोबतच्या सहकाऱ्यांना म्हणाला की मला पाणी पिण्याचं आहे. आणि पाणी पिण्यासाठी जवळ कुठं काय भेटते का बघा. तर एक नदी वाहत होती त्या जंगलामधून. त्या नदीमध्ये सेवकांनी सांगितलं की इथं नदी आहे, आपण इथं पाणी पिऊ शकता. राजा असा बसला आणि तो पाणी पित असताना एक ओंजळ त्यानं पाणी पिली. दुसरी ओंजळ अशी घेत असताना त्याच्या ओंजळीमध्ये एक आंबा आला. आणि तो आंबा एवढा सुगंधित होता की तो हातात घेतल्याबरोबर त्याचा सुगंध असा सर्वत्र पसरत होता. आणि एवढा सुगंध सुंदर त्याचा येत होता. राजा प्रभावित झाला की असा आंबा मी आतापर्यंत कधीच बघितला नाही. एवढा सुगंध याचा येतोय म्हणजे एवढा सुगंध मला कधीच कुठल्या आंब्याचा आला नाही. आणि हा पिवळा सोनेरी रंगाचा आंबा एवढा सुंदर आहे. निश्चितच हे ज्या प्रवाहाने वाहत आलेला आहे त्या अर्थी कुठे ना कुठेतरी याचं झाड असलं पाहिजे. आणि म्हणून तो राजा जो आहे त्या राजानं तो आंबा घेतला आणि त्याची चव चाखली. तर तो आंबा एवढा गोड होता, एवढा मधुर होता की राजा म्हणाला आतापर्यंत मी बालपणापासून या वयात आलो तरी सुद्धा म्हणजे आतापर्यंत असा चविष्ट असा गोड आंबा मला कधी खायला मिळाला नाही. चला म्हणे आपण याचा शोध घेऊ, याचं झाड नेमकं आहे कुठे. आणि मग राजा आणि त्याचे सैनिक प्रधानासोबत ते वरच्या दिशेनं त्या आंब्याचा शोध घेत घेत जात होते. तर एक सुंदर आंब्याचं झाड होतं. त्याला आंबे असे भरपूर लागलेले होते. अनेक असे पिवळे पिवळे झालेले आंबे राजाच्या दृष्टीस पडले. आणि त्या आंब्याच्या झाडावर काही वानर म्हणजे माकडं त्या ठिकाणावर ते आंबे खात होते. एका वानराच्या हातून तो आंबा असा खाली तुटून पडला आणि तो वाहत वाहत जात त्या राजाच्या हाती लागला होता.
आणि राजाच्या हाती लागल्याच्या नंतर ते राजानं त्या आंब्याचा म्हणजे आधारावर शोध घेत त्या आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचला. तर तेव्हा राजानं आदेश दिला आपल्या प्रधानाला आणि सैनिकाला की आता हे सर्वच्या सर्व आंबे आता मला पाहिजे म्हणे. एकही वानर एकही माकड म्हणजे आपल्याला या झाडावर दिसता कामा नये आणि त्यांना हाकलून लावा. तर तेव्हा त्या सैनिकांनी बाण जोडले आणि त्या आंब्याच्या झाडावर काही म्हातारे वानर सुद्धा होते, काही लहान लहान बाळांना घेऊन असलेल्या काही वानरणी होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा बाणाचा मारा सुरू झाला, काही छोटे छोटे पिल्ले होते, ते आपला जीव वाचवण्यासाठी ते इकडून तिकडं पळत होते. तर तेव्हा त्या आंब्याच्या झाडावरून दुसऱ्या नदीच्या काठचं जे झाड होतं त्याचं असं काही अंतर होतं. बरेचसे जे काही तरुण वानर माकडं होते त्यांनी ती या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारून स्वतःचे जीव वाचवून घेत होते. परंतु ज्या काही लहान बाळ घेऊन असलेल्या वानरी होत्या, माकडिणी होत्या, त्यांना मात्र ते काही पार करून जाता येत नव्हत्या. तिथं जीव वाचवून स्वतःचा लपून बसत होत्या, झाडाच्या वर जाऊन बसत होते. काही म्हातारे वानर माकडं होती, तीही वर दडू दडू बसायचे. तर तेव्हा एक बोधिसत्व नावाचा एक वानर त्यानं हे पाहिलं की अरे म्हाताऱ्या माकडांना वानरांना जाता येत नाही आणि ज्या काही छोट्या छोट्या बाळांना घेऊन आहेत त्यांनाही उडी मारून जाता येत नाही, तर काय करायचं. तर त्या वानरांनी आपल्या दोन्ही पायामध्ये या आंब्याची एक फांदी धरली आणि समोर स्वतःला झोकून दुसऱ्या झाडाची एक फांदी आपल्या हातामध्ये धरली, स्वतःच्या शरीराचा पूल केला आणि पूल केल्याच्या नंतर त्या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही माझ्या पाठीवरून पाय देऊन सुरक्षितपणे पुढे निघून जा. आणि तो वानर तसा धरून त्या दोन्ही फांद्याला म्हणजे एका फांदीला हाताने धरले, एका फांदीला दोन्ही पायामध्ये धरलं, पिळा देऊन सगळे वानर एक 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 जात होते, पण लवकर काही संपत नव्हते. त्या बोधिसत्व वानरांची हात सगळी रक्ताना अशी रक्ताबंबाळ झाली, पायातून रक्त येत होतं. पण तरी सुद्धा सर्वच्या सर्व वानर जाईपर्यंत त्या वानरांनी कधीच आपला हात सोडला नाही, कधीच आपले पाय सोडले नाही. रक्ताबंबाळ झाला, सगळे छोटे मोठे वानर सगळे निघून गेले, बुजुर्ग निघून गेले आणि शेवटी सर्व निघून गेल्याच्या नंतर त्या बोधिसत्व वानरांच्या शरीरात अवसान उरलं नाही आणि त्यांनी आपले हात आणि पाय सोडून दिले आणि तो नदीच्या प्रवाहामध्ये पडला. पडल्याच्या नंतर लगेच सैनिकाला आदेश दिला राजाने की अरे त्या वानराला काढा म्हणे. राजा आश्चर्यचकित झाला, त्या वानराला घेतलं आणि त्यांनी आपल्या महालामध्ये नेलं. राजा प्रभावित झाला आणि त्याला एका पिंजऱ्यामध्ये सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. त्याला रोज फळं देत होता, रोज खायला देत होता, परंतु ते शांत बसून राहत होतं. ते वानर कुठलंच फळ खात नव्हतं, पाणी पित नव्हतं, काहीही नाही. त्याला सर्व त्याचे जवळचे दिसत होते की आपले सर्व ज्ञाती बांधव कोणत्या अवस्थेत आहेत, अजून त्यांच्यावर काही संकट आलं की काय, या विचारामध्ये ते वानर शांत बसून होतं, काही बोलत नव्हतं. आणि त्या जातकामध्ये असं सांगितलं की त्या राजानं विचारलं की नेमकं तुला काय होतंय, तू का खात नाही. तर तेव्हा तो बोधिसत्व वानर म्हणतोय की मला तुझं काही नको, तुझा सोन्याचा पिंजरा नको, मी अन्न त्याग करून मी स्वतःचा प्राण सोडून देईल, कारण माझे प्रिय सर्वजण आज कोणत्या अवस्थेत आहेत त्यांची मला काळजी वाटते. तेव्हा त्या राजानं परत आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि आदेश दिल्याच्या नंतर त्या वानराला सुखरूप त्या कळपामध्ये नेऊन सोडण्यात आलं. उपासक उपासिकांनो, जी माणसं बोधिसत्व असतील, बोधिसत्वाच्या बुद्धाच्या मार्गाने जाणारी लोक असतील, ती माणसं जीवनात कितीही जरी संकट आले, कितीही अडीअडचणी आल्या, तरी ती मात्र लोक कल्याण करण्याचं काम कधी सोडत नाही. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात कमी संकट आली नाही. पारिवारिक संकट जर बघितले
तर अक्षरशः झोप लागत नाही. बाबासाहेबांची 3 मुलं मरण पावली, मुलगी मरण पावली, पण तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे या सर्व संकटाशी सामना करत 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 तुम्हाला आम्हाला इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते कि समाज की सेवा करना फांसी के फंदे पर चढ़ने के समान है. फांसी के फंदे पर चढ़ने वाला आदमी एक ही बार मर जाता है, लेकिन समाज की सेवा करने वाले को हर दिन बार बार मरना पड़ता है. आज भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर आदरणीय गुरुवर्य काल त्यांच्या काही गोष्टी ऐकत होतो. अनेक संकटाशी सामना करत करत आणि भंतेजींची जी खंत होती की सोकियापासून जास्त त्रास आहे आणि सत्य आहे. बुद्धांनाही सांगितलं की आपले जे प्रिय असतात, ज्याला आपण जवळ जाऊ त्याच्यापासूनच जास्त आपल्याला त्रास होत असतो, परक्यापासून होत नाही. म्हणून बुद्धाचा जो निर्वाणिक एक धम्मपदामधला एक उपदेश आहे की बुद्ध म्हणतात की प्रियाचा संग करू नका आणि अप्रियाचाही करू नका. कारण अप्रिय तर माणसाला दुःखच देतात, परंतु प्रिय माणसं सुद्धा माणसाला दुःखाचंच कारण असतं. म्हणून पटाचारा जी आहे, जेव्हा तिचा पुत्र 2 पुत्र मरण पावले, तिच्या आई वडील मरण पावले, तिचा भाऊ मरण पावला, तिघांच्या चित्ता जळत होत्या, त्या चित्ता तिला दिसत होत्या, पण पटाचारा मधून जळत होती. आपल्या आई वडिलांचे प्रेत जळत असताना पाहताना भावाचं प्रेत जळतंय, पती नाही, 2 मुलं नाही, जगात कुणाचा आधार नाही. पण भगवान बुद्धाच्या उपदेशानं ही मधातून जळणारी पटाचारा बुद्धाचा उपदेश ऐकून तीही शांत झाली, मन शांत झालं, दुःखातून मुक्त झाली, आराम झाली आणि तिच्या उपदेशानं 500 महिला मुली भिकुनी झाल्या, आनंद झालेल्याचा इतिहास. त्याच्यामुळं हे संपूर्ण जग, हे संपूर्ण संसार हे जळत आहे आणि या जळणारा संसार म्हणजेच आपले 3.5 हाताची काया आपलं मन आहे. याला पाहण्याची दृष्टी हे भगवान बुद्धाच्या विचाराने येणार आहे, बुद्धाच्या शिकवणुकीने येणार आहे. आणि बुद्धाच्या विचाराचं जर आपण पालन केलं तरच ती दृष्टी येईल आणि आपणही या सर्व दुःखाच्या संस्कारातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी अधिकचा या ठिकाणावर आपला वेळ न घेता पूज्य भदंत महावीरो थेरोई बोलणार आहेत, पूज्य भदंत धम्मबंधू भिक्खू पन्यानंद स्थवीर बोलणार आहेत, अनेक भिक्खूंची धम्मदेशना होणार आहे. मी आदरणीय गुरुपूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांच्या प्रति प्रणाम करून इथं थांबतोय. आपल्याही सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो. कोरियाचे भंतेजी यांना लवकर घेऊन या इकडे स्टेजकडे. पण्या बोधी भंतेजीने